लोकसभेच्या निवडणुका आता तोंडावरती आलेल्या आहेत। वेगवेगळे पक्ष जे आहेत ते आपले उमेदवार जाहीर करतायत। युतीत सुद्धा कुठेतरी तिढा निर्माण असल्याचा पाहायला मिळतोय। नाशिकच्या जागेवरती तिढा आहे, त्या नाशिकचा सुद्धा पेच वाढलेला आहे। आपल्यासोबत स्टँडिंग खासदार हेमंत गोडसे जे आहेत, तुम्ही सुद्धा इच्छुक आहे, या वेळेला सुद्धा या तिसरी टर्म आहे। मात्र जे दुसरे दोन्ही पक्ष आहेत, भाजपा सुद्धा किंवा आता अजित पवार गटाकडून सुद्धा भुजबळ साहेबांचं नाव चर्चेत येते। आज तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, काय नेमकं चर्चेसाठी आलात? परवा सुद्धा मोठं शक्ती प्रदर्शन तुमच्याकडून झालेलं होतं। नाशिकची जागा तशी ही पारंपरिक शिवसेनेची जागा आहे आणि म्हणून आमच्या सर्वच शिवसैनिकांची इच्छा आहे, आग्रह आहे की शिवसेनेची जागा ही नाशिकची शिवसेनेलाच मिळाली पाहिजे। नाही, शिवसेनेला मिळाली पाहिजेत, तुम्ही भावना व्यक्त करताय। मात्र दोन्ही सुद्धा जे पक्ष आहेत ते आग्रही आहेत, आपल्यालाच नाशिकची जागा मिळाली पाहिजेत। अशा वेळेला तुम्ही सीएमला काय म्हणजे काय अट घालताय किंवा काय तुम्ही कशा पद्धतीनं तुमची भूमिका मांडता? मला असं वाटतं की या ज्या काही सिटिंग जागा आहेत या सर्व सिटिंग जागा ज्या पक्षाच्या त्या ठिकाणी विद्यमान खासदार असतील तर त्यांना पहिलं प्राधान्य खऱ्या अर्थानं देण्यात येतं आणि म्हणून आम्हाला देखील विश्वास आहे का नाशिकची ही जागा गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना लढते आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की आमचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब देखील ही जागा शिवसेनेसाठी आपल्या राज्यस्तरीय सर्व पदाधिकाऱ्यांकडून मागून घेतील। गोडसेजी, जर पाहायला गेलं तर तुम्ही सुद्धा स्टँडिंग खासदार आहात, तुमचं नाव पहिल्यापासूनच चर्चेत होतं। मात्र दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर काल नव्याने एक नाव समोर येतं भुजबळ साहेबांचं। कशा पद्धतीने बघताय? कारण आता तिन्ही पक्षांकडून सुद्धा नाशिकच्या जागेवरती हा दावा सांगितला जातो। नाही, कुठल्याही जागेवरती प्रत्येक पक्ष हा दावा करत असतो, परंतु राज्यस्तरीय त्यांची जी समिती आहे, मुख्यमंत्री महोदय आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय हे निश्चित एकत्रितरित्या योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील, आम्हाला विश्वास आहे। मात्र भुजबळ साहेबांचं सुद्धा नाव समोर येतोय, म्हणजे त्यांना मिळालं तर तुमची भूमिका काय असणार? तुम्ही अपक्ष लढणार का किंवा इतर दोन्ही पक्षांना मिळालं तर हेमंत गोडसेंची नेमकी काय भूमिका असेल? काय आम्हाला विश्वास आहे आमचे मुख्यमंत्री शिवसेनेला जागा सोडून घेतील 100%। मात्र जर पाहायला गेलं तर दावा सुद्धा जर तरचा विषय जर तर नंतर येतो, परंतु आम्हाला विश्वास आहे आमच्या सीएम साहेबांवरती। तुमचा विश्वास कायम आहे? तुमच्याच पक्षाचे महत्त्वाचे नेते आणि प्रथम नागरिक आहेत राज्याचे। तुम्ही परवा शक्ती प्रदर्शन केलं ठाण्यामध्ये, आज सुद्धा भेटायला आलेलात। काय काय नेमक्या चर्चा होतील? वेळ मिळालाय का? किती वेळ तुमची चर्चा झाली आणि आता कशी पुढची भेट असेल? आम्ही खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे चर्चा म्हणजे आज ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। मला असं वाटतं का त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलं की 28 तारखेला आम्ही यादी घोषित करतोय आणि म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये सगळ्यात शिवसैनिकांचा पुन्हा एकदा आग्रह होता की आपण पुन्हा एकदा जाऊन साहेबांना भेटायला पाहिजे आणि म्हणून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। म्हणजे तुमच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे असं एकंदरीत वातावरण आहे असं वाटतं का? आम्हाला विश्वास आहे ना की साहेब आम्हाला निश्चित न्याय देतील। नक्कीच, धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी। एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने आपले नेते आपल्याला न्याय देतील आणि आज पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन डुबेसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।